शरद पवार गटाच्या नाशिकमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी महाविकास आघाडीतील अनेक नेते उपस्थित होते। यावेळी संजय राऊत अजित पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला। गद्दाराला दिसेल तिथे तुडवा या बाळासाहेब ठाकरेंच्या वक्तव्यावर आधार घेऊन संजय राऊतांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे। गद्दार दिसला की तुडवा, मोदीची गॅरंटी। कसली मोदीची गॅरंटी? मोदी काय गॅरंटी देणार? हा, आमची गॅरंटी आहे मोदी परत प्रधानमंत्री होत नाही, आमची गॅरंटी आहे। तुतारी वाजणार आहे, एका हातात मशाल दुसऱ्या हातात तुतारी। महाराष्ट्राचं चित्र बदलत आहे। आदरणीय देशाचे तरुण तडफदार नेते शरद पवार साहेब, ते तरुण की आम्ही तरुण, माननीय जयंतरावजी पाटील, एकनाथराव खडसे, माननीय खासदार अमोल कोल्हेजी, कशावर? पन्नास खोके म्हणताय तुम्ही। इकडे किती मिळालेत? नाही, त्याचा भाव कमी आहे। एवढा भाव त्याचा नाही आहे, तो पवार साहेबांमुळेच होता। तो आता त्याचं मार्केट शेअर सगळा खाली गेलेला आहे। आता कळे उद्याच्या निवडणुकीत। असे गद्दार येतात आणि जातात। इतिहास गद्दारांचा लिहिला जात नाही, लढणाऱ्यांचा लिहिला जातो। आज जे व्यासपीठावर आहेत, आज जे समोर बसलेले आहेत, ते उद्या घडणाऱ्या इतिहासाचे साक्षीदार आहेत। संघर्ष आणि स्वाभिमान हा महाराष्ट्राचा बाणा आहे। दिल्ली पुढे झुकणाऱ्यांची आमची जात नाही, अजिबात नाही। प्रचंड सभा इथे होते आणि या प्रचंड सभेला अनेक नेत्यांनी मगाशी मार्गदर्शन केलेलं आहे। मला खात्री आहे की आपण सगळे येथून एका विचारानं बाहेर पडू। ही सभा एक निर्धार नक्की करेल की या लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार साहेब जो उमेदवार देतील तो आपल्याला दिल्लीला पाठवायचा आहे। आणि मगाशी जयंतराव आपलं अनिल कदम यांच्यावर लक्ष आहे, त्याबद्दल आभार। त्यांच्यावर असंच लक्ष असू द्या, त्यांच्यावर असंच लक्ष असू द्या। आपण दोघे मिळून त्यांना विधानसभेत पाठवून देऊ। तुतारीही वाजेल, मशालही पेटेल। किती लोक सोडून गेले या भागातले? 5 शरद पवार साहेबांनी निवडून आणलेले 5 लोक सोडून गेले।